नागपुरातल्या सेंट उर्सुला शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या युसियन रिअल इस्टेट अँड ऑटो एक्स्पोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। 3 दिवसीय एक्स्पोमध्ये शनिवारी दुसऱ्या दिवशी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान स्पिन अँड विनमध्ये भाग्यवंतांनी आकर्षक बक्षिसे जिंकली। युसियन रिअल इस्टेट अँड ऑटो एक्स्पोला पहिल्याच दिवसापासून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे। या एक्स्पोमध्ये ऑटो आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित ब्रँड सहभागी झाले आहेत। मध्य भारतात पहिल्यांदाच या एक्स्पोच्या माध्यमातून रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाईलचे ब्रँड्स एकाच छताखाली आणण्यात आले आहेत। शुक्रवारपासून सुरू झालेला हा 3 दिवसीय एक्स्पो 8 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे। या एक्स्पोत रिअल इस्टेट सेक्टरमधील निर्मल ट्रिनिटी, एम्पायर रिअल्टर्स, इमॅजिनेशन, वाघ विले यासारखे विश्वसनीय ब्रँड सहभागी असून आपल्या नव्या प्रोजेक्ट आणि स्कीम्स विषयी व्हिजिटर्सना माहिती देत आहेत। तर ऑटोमोबाईल सेक्टरमधील टाटा, रॉयल एनफील्ड, महिंद्रा, BYD, जीप या नामांकित ब्रँड्सनेही आपली वाहने इथं प्रदर्शित केली आहेत आणि ग्राहकांना सोयीस्कर माहिती देण्यात येते आहे। सोबतच मनोरंजनासाठी सुरू असलेल्या स्पिन अँड विन मध्ये ग्राहक आकर्षक बक्षिसे जिंकत आहेत। टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, साऊंड बॉक्स, गोल्ड कॉइन तसंच पेंच सिल्लारी इथं फॅमिली हॉलिडे जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळते आहे। एक्स्पोच्या पहिल्या दिवशी स्पिन अँड विन मध्ये राहुल शर्मा यांनी साऊंड बॉक्स जिंकला, तर दुसऱ्या दिवशी प्रमोद कोरडे यांनी वॉशिंग मशीन जिंकली। या एक्स्पोला शहरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे। सकाळी 11 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत हा एक्स्पो नागरिकांसाठी खुला आहे।